सर्वांना नमन वंदन प्रणाम. मी उद्धवराव सोनवणे, वैजापूर. आज आपण कलियुगातील चिरंजीव साक्षांत देवाधिदेव आवाज दिला तर तुमच्या जवळ. फक्त काय आवडतं त्या देवाला तर अखंड अखंड मुखामध्ये कोणत्याही देवाचं नामस्मरण. तुम्ही ओळखलं असेल कोण कोण. गाव तिथे तो देव म्हणजे हनुमंतराया, बजरंगबली, पवनपुत्र, मारुती, बालाजी, संकटमोचन अनेक नावांनी परिचित अशा या हनुमंतरायाविषयी दोन शब्द. जगातला एक नंबरचा ब्रह्मचार्यापैकी हनुमंतराया. आणि अतिशय हनुमंतराया म्हटलं की शक्ती, साहस, पराक्रम आणि कोण्याही देवाची भक्ती करणारा जवळ येऊन गदा घेऊन त्याचं दुःख दूर करण्याचं काम करणारे हनुमंतराया. गदेनंच दुःख पळवतात. पण तुम्ही भगवंताचं हृदयामध्ये चिंतन ठेवा, दुसऱ्यावर परोपकार करा, दया, शांतता, गोड बोलणं हे ज्याच्या घरी आहे देव त्याच्याच घरी आहे. तेथील दुःख दैन्य दूर करतोच. प्रारब्धवश त्याला काही दुःख असेल तर त्याला ते भोगावं लागन, मागच्या जन्माचं असेल काही प्रारब्धवश. पण देवाची भक्ती केल्याने, नामस्मरण केल्याने, दररोज मंदिराचं दर्शन घेतल्याने तुमच्या मुलाबाळांना सुखाचे दिवस प्राप्त होणार, आनंदाचे दिवस प्राप्त होणार, यात शंकाच नाही नाही नाही. त्यातही भगवंत नावात फक्त 2 अक्षरी नाव त्या हनुमंतरायाला फार आवडतं. मग ते 2 अक्षरी तुम्ही ओळखलं असेल. एकदा सगळ्यांनी आपण 2 अक्षरी नाव उच्चार करू. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम मुखामध्ये निरंतर वाणीनं गोड बोलणं, दुसऱ्याचा आत्मा आनंदित करणं. म्हणजे कोणी दुःखी असेल आपल्यासमोर, काही संकटात असेल, काही अडचणीत असेल तर त्याला किमान आपल्या शब्दाने सांत्वना देणे, आधार देणे. बाबा होईल चांगलं, काळजी करू नको, भगवंताचं नामस्मरण घे, मंदिराचं दर्शन घे, नित्यनेम जीवनामध्ये ठेव, निश्चितच तुझं भलं होईल. म्हणजे आपण चांगलं वागलो की आपल्या पाठीशी आशीर्वाद मिळतात. आणि ज्याच्या ज्याच्या पाठीशी आशीर्वाद ते सुखी होतात. मुलं बाळं सगळं ती कुळच सुखी होतं. असो, अशा या हनुमंतरायाविषयी 2 शब्द बोलायचे आपल्याला. हनुमंतराया म्हटलं की आपल्याला आठवतो आपल्या पश्चिमेचा नाशिक जिल्हा. या नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेला त्र्यंबकेश्वर नावाचं पवित्र देवाधिदेव महादेवाचं तीर्थक्षेत्र. या त्र्यंबकेश्वरच्या जवळच अंजनेरी पर्वत आहे. या अंजनेरी पर्वतामध्ये अंजना माता आणि सुमीरराज केसरी धन्य ते माता पिता हनुमंतरायाचे.
मग आपल्याला वंशावळी बघावी लागेल, कशी धन्यता यांना मिळाली, काय हे पवित्र झाले सुमीर राज केसरी आणि अंजना माता. तर याच पश्चिमेला महान तपस्वी गौतम ऋषी, त्यांची धर्मपत्नी अहिल्यादेवी हे राहत होते. पुढे गौतम ऋषीची कन्या अंजना माता, या अंजना वयात आल्यानंतर सुमीरराज केसरी यांच्याशी विवाह झाला आणि काही काळाने सुखी कुटुंब असणारं अंजना माता सुमीरराज केसरी, या अंजना मातेनं देवाधिदेव महादेवाची भक्ती करावी. तासनतास महादेवाच्या मंदिरात जाऊन आकाशाकडे हात करावे आणि नित्य भगवंताचं, त्या महादेवाचं नामस्मरण करावं. शिव 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 ओम नमः शिवाय 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 भगवंताचं चिंतन करावं. महादेवाला वाटलं ही अंजना माता माझी फार भक्ती करते. बघा, तुम्ही देवाची भक्ती करायला लागला का देव तुमची आठवण करतो. आणि अशाच काही काळानुरूप प्रसंग असा आहे की उत्तर भारतामध्ये अयोध्येमध्ये राजा दशरथ यांना मुलबाळ होईना. अनेक उपाय चालू होते, परंतु मुलबाळ होईना. राजा दशरथाला जनतेने म्हणावं, राजा आपण दुसरी पत्नी करा, तिसरी पत्नी करा, चौथी करा. असं करता करता 703 सुंदरी परिपुत्र ऋणाविन निर्धारी, 703 बायका झाल्या लोकांच्या आग्रहास्तव, परंतु पुत्र प्राप्ती नाही. राजा दुःखी होता. एकदा हिमालयातले तपस्वी महात्मा आले आणि त्यांनी सांगितलं, राजन तुला सर्व आहे परंतु मुलबाळ नाही. 2 कामं कर, तुला मुलं होतील. सांगितलं त्या महात्म्याने, पहिलं काम आहे जंगलात जाऊन प्राण्याची शिकार कर. दुसरं आहे पुत्र कामेष्टी यज्ञ कर. आणि त्याप्रमाणे राजा दशरथाने पुढे जंगलात जाऊन, तुम्हाला माहिती आहे शिकारीसाठी खूप हिंडला, ते मोठं चरित्र भाग आहे, परंतु शिकार मिळाली नाही. सायंकाळच्या वेळेला राजा दशरथ पाण्याच्या तलावाजवळ बसून होता. मोठा चरित्र भाग गोड आहे, परंतु आपल्याला तेवढा वेळ नाही तिकडे जाण्याचा. कधी वेळ मिळाला तर आपण चरित्र भाग ते बघू. आणि खूप प्रयत्न करत आहेत. त्या तलावाजवळ झुडपात लपून बसलेला आहे, धनुष्य हातामध्ये आहे. एकच डोक्यात विचार आहे, पाणी हल्लं, तिकडं झाडझुड हल्ले की बाण सोडायचा. आता राजा दशरथ आहे, लक्षवेधी बाण मारण्यात तरबेज असलेला राजा तिथे झुडपात लपलेला आहे. त्याच वेळेला काय प्रारब्ध योग बघा, श्रावण बाळ आपल्या आंधळ्या आईबाबांना घेऊन त्याच जंगलातून चालला होता. आणि आईबाबा म्हणतात, बाळा गाव अजून दूर दिसतं, पाणी तहान लागली रे, उन्हाळ्याचे दिवस आहे. त्यांनी वडाच्या झाडावरती कावड अडकावली आणि पाण्याच्या शोधार्थ उताराच्या दिशेने निघाला. पुढे पाणी दिसलं, आनंद झाला आणि धावत पळत एक पाय पाण्यात डबकन टाकला आणि ती कावड, ते भांडं भरू लागला. त्याच वेळेला राजा दशरथ लपून बसलेला होता आणि राजा दशरथाने फक्त चाहूल ऐकली, डब आवाज आला पाण्यात. नक्कीच एखादं प्राणी आलेलं आहे. सुसू करीत बाण सोडलेला आहे. तो बाण श्रावणाच्या हृदयात लागला, श्रावण कोसळला. राजा दशरथाला दुःख झालं आणि त्या तिघांचंही क्रियाकर्म राजा दशरथाने केलेलं आहे. राजा घरी आला, परंतु श्रावणाच्या आईबाबानं शाप दिला, बाळा राजा आम्ही आंधळे आहोत, आम्ही ऐकून होतो, तू देवाला मदत करतो म्हणे, खूप चांगला राजा आहे, पण आज काय केलं, आमची आंधळ्याची काठी हिसकावली, आम्ही दोघं आंधळे ना, आमच्या मुलाला मारलंस, आता आम्ही काय करायचं. त्यांनी देह
त्याग केला. मग राजाने तिघाचंही प्रेत एकत्रित करून अग्निसंस्कार केला आणि राजा घरी आलेला आहे. आपल्या कौशल्या कैकई मातेला मात्र पहिलं सांगितलं असं असं माझ्याकडून घडलं. पुढे पुत्र कामेष्टी यज्ञ केला. त्या पुत्र कामेष्टी यज्ञातून प्रसाद बाहेर आला आणि आवाज आला, हे तुझ्या आवडत्या 3 राण्यांना दे. मुलं होते. तो प्रसाद घेऊन राजा लगबगीनं निघाला असताना आकाशामध्ये उंच उडणाऱ्या घारीनं ते बघितलं आणि त्यातला काही भाग उचलला आणि ती उंच आली आकाशामध्ये इकडे, जेणेकरून पश्चिमेला अंजना माता आकाशकडे हात वर करून त्या महादेवाची आराधना करत होत्या. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. त्याच वेळ तो प्रसाद त्यातला काही भाग घारीनं तो उचलला आणि बरोबर तो इकडे अंजना मातेच्या परिसरात आल्यावर घारीच्या तोंडातून निसटला आणि तो प्रसाद अंजनाला मातेला वाटलं मला देवानीच दिला, महादेवानी. तिने तो ग्रहण केला आणि चैत्र महिना पौर्णिमा तिथी आणि सुंदरसं बाळ जन्माला आलं. तेच हे बाळ. कोणतं बाळ? तर हनुमंतराया. पुढे हनुमंतराया, अंजना माता खुश झाल्या. हळूहळू हनुमंतराया खेळण्या बागडण्यासारखे झाले. अतिशय शक्ती. आता ते देवाचा अवतार, यज्ञातून आलेला प्रसाद, अग्निदेवातून आलेला प्रसाद तो ग्रहण केलेला त्या योगे झालेलं बाळ. आणि तो हनुमंतराया लहानपणीच असं उड्डाण केलं की सूर्यालाच गिळायला लागला. धरती माता घाबरली, सूर्यदेव घाबरले आणि मग अशा प्रकारे हनुमंतरायाचं चरित्र भाग हनुमंतराया. परंतु जीवनात हनुमंतरायाकडे खूप शक्ती, खूप साहस, खूप बळ, परंतु जीवनामध्ये अतिशय नम्रता, खूप नम्रता. इतकी नम्रता आणि इतकं गोड बोलणं की सगळे देवता हनुमंतरायाला आशीर्वाद देऊन विसरले की हनुमंतराया, जगामध्ये या कलियुगात तू सगळे देवता जातील परंतु तू चिरंजीव राहशील. तुझी भक्ती करणारे, तुला राम नामस्मरण आवडणारे लोक, त्यांचं तू कलियुगामध्ये दुःख निवारण करेल असा आशीर्वाद मिळालेला आहे. म्हणून तर हनुमंतराया कलियुगात चिरंजीव आहे. इतर देवता डोळे बंद आहे. हनुमंतरायाची भक्ती करा, देव तुमचे सगळे दुःख दैन्य दूर करील. तुमच्या कुळाला सुखाचे दिवस येतील. मागच्या पूर्वजांनाही आनंद प्राप्त होईल. अशा या हनुमंतरायाच्या जन्माचा इतिवृत्तांत असा आहे की हनुमंतरायाचा जन्म अंजना माता सुमीरराज केसरी अंजनेरी पर्वतावर झालेला आहे. तुम्ही कधी गेलात तर पंचवटी श्रीरामांचं जिथे वास्तव्य येतं तिथे दर्शन घ्या. पुढे त्र्यंबकला जा, देवाधिदेव महादेवाचं दर्शन करा आणि जवळच अंजनेरी नावाच्या पर्वतावर जा आणि त्या अंजना माता ज्या ठिकाणी थांबल्या होत्या, महान तपस्वी गौतम ऋषी वंशावळी आजोबा, त्यांचंही दर्शन घ्या. तुमचं जीवन कृतकृत झाल्याशिवाय राहणार नाही. हनुमंतरायाला काहीच आवडत नाही, फक्त देवाची भक्ती, नामस्मरण करणं फार फार आवडतं. अशा या हनुमंतरायाविषयी कितीही बोललं तर शब्द अपुरे आहेत. एवढं निश्चित आहे, हनुमंतरायाची कृपा झाली की तुमचं दुःख दैन्य गेलं. तुम्ही म्हणाल काय पुरावा? तर हनुमंतराया हे जंगलामध्ये सुग्रीवाला भेटले. मित्रता झाली, कारण सुग्रीवाला त्याच्या भावाने हाकलून दिलं होतं. सगळं घेऊन टाकलं, त्याची बायको सुद्धा घेतली होती, हाकलून दिलं होतं. परंतु पुढे हनुमंतराया सुग्रीवाला भेटले आणि सुग्रीवाला हनुमंतराया भेटले म्हणून पुढे श्रीराम हनुमंतन सुग्रीवराया भेट झाली आणि त्या सुग्रीवाचं गेलेलं राज्य, पत्नी, वैभव सर्व त्यांना मिळालं.
दुसरं उदाहरण आहे रावणाचा भाऊ विभीषण रावणाने विभीषणाला हाकलून दिलं, सगळं अपमान करून हाकलून दिलं. त्यांची ही हनुमंतरायाची माता जानकी शोधार्थ भेट झाली आणि विभीषण राजे झाले. म्हणून देवाची भक्ती ज्याने केली त्याचे दुःख गेलंच. कलियुगामध्ये चिरंजीव हनुमंतरायाचं दर्शन घ्या. हनुमंतरायाचं नित्य दर्शन घेणाराची दुःख जातात. नाही हनुमंतरायाचं दर्शन घेता आलं तर मनोजवं मारुततुल्यवेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायूतमुख्यदूतं शरणं प्रपद्ये असं म्हणा. किंवा सुमिरी पवनसुत का पावन नाम आपने वश करी राखे राम. सुमिरी पवनसुत पावन नाम आपने वश करी राखे राम असं म्हणा. किंवा पवन तनय बल पवन समाना बुद्धी विवेक विज्ञान निधाना कवन सो काज कठिन जग माई जो नहीं होई तात तुम पाई. श्रीराम जय राम जय जय राम. किंवा हे बी नाही तर आपलं सरळ 2 अक्षरी श्रीराम जय जय राम. 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 राम नामस्मरण करा. राम नावाने तुमचं जीवन सुखी होईल. तुम्ही सुखी होताल यात शंकाच नाही. राम नावाने अनेक तरले, अरे तरले मानव तर काय, निर्जीव दगड सुद्धा तरले तर मानव का तरणार नाही. आणि हनुमंतरायाला दुसरं काहीच लागत नाही. फक्त मुखामध्ये देवाचं नाव आणि दर्शन. हरिपाठात माऊली काय म्हटल्या, नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. बघा बरं, जीवनामध्ये नियम ठेवा. मी दररोज मंदिराचं दर्शन करेल, मी दररोज कळसाचं निदान दर्शन घेईल, मी दररोज हरिपाठ करील, मी दररोज देवाचं बसून ध्यान करील. यापैकी एक करा तरी देव तुम्हाला तुमच्या जवळ येईल. तुमची सगळी दुःख दैन्य दूर करील. संसारही करा, 2 पैसेही कमवा आणि संसार पहिला करा. संसार करून परमार्थ करा. भगवंताचं नामस्मरण घ्या, देव तुम्हाला विसरणार नाही. अनेक नावाने परिचित आहे. हनुमंतरायाचे ध्यान करा, चिंतन करा, नामस्मरण करा आणि दुसऱ्यावर परोपकार करा. पुण्य ते पर उपकार, पाप ते परपीडा. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे. सोपं सांगितलं ना, काहीच करू नका. परोपकार करा म्हणजे काय, तुमच्याजवळ पैसे लोकांना द्या. अरे तुमच्याकडून निदान आधार द्या, हिंमत द्या आणि गोड वागा. बोलणं गोड असावं, चांगलं वागणं असावं. तुम्हाला कधीच भगवंत कमी पडू देणार नाही. सुखाचे दिवस राहील, भगवंत तुमच्याजवळ राहील. नाहीतर आपण बघतो या धर्तीवर काही लोकांना खायला नाही, काही लोकांना अंगावर कपडा नाही, की राहतात त्या ठिकाणी घरही व्यवस्थित नाही. आणि काही लोक सुखाने राहतात, आनंदाने राहतात. का असं? सगळी देवाची लेकरं आहे, परंतु हे कर्म आहे. कर्म भाऊ, म्हणून चांगलं कर्म करा, गोड बोला. कोणत्या जाती धर्मात जन्माले त्या जाती धर्माचा आदर ठेवा, अभिमानाने त्याच धर्मात राहा. पण आपल्यापासून दुसऱ्याला दुःख होता कामा नये. हे ज्याने जीवनात पाळलं, देव त्याच्याच जवळ असतो. त्याची सगळी दुःख दैन्य देव दूर करतो.
असो माझ्यासारखा हनुमंतरायाविषयी आज जगातल्या ब्रह्मचर्यापैकी या हनुमंतरायाचं मी काय बोलू शकणार, परंतु या मुखाने जे काय बोललो, वाणीला पूर्णविराम देतो. माझ्याकडून जे बोलल्या गेलं ते मी भगवंतानी मला आदेश दिला आणि त्या पद्धतीने मी बोललो. मी काय बोलणार. अशा बजरंगबली मारुतीरायाविषयी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. राजा राम 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 सीता राम राम राम. 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 राजा राम 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 सीता राम राम राम.